हर्षदा सपकाळजी आपल्यासोबत आहे. सपकाळजी, आपण बघतोय बारामतीमध्ये काँग्रेसने उमेदवार दिल्यामुळे दोन्ही बाजूचे मतप्रवाह काही विरोधात आहेत, काही सकारात्मक आहेत. काँग्रेस आपला उमेदवार मागे घेण्याच्या तयारीत आहे का? नाही, आम्ही जेव्हा उमेदवार दिला आहे तर ती संदर्भात लढण्याच्याच अनुषंगाने दिला आणि लढण्यापेक्षाही एक राजकीय भूमिका म्हणून आम्ही त्या ठिकाणी उमेदवार दिलेला आहे. त्यामुळे लढाई आहे आणि फार मोठं तिथे काही रणगंडाण होणार आहे अशा प्रकारची कुठली भूमिका नाही. लोकशाहीमध्ये निवडणुका हा सोहळा आहे, लोकशाहीचा सण आहे आणि त्यामध्ये आपली राजकीय भूमिका घेऊन गेलं पाहिजे, ही त्यातली असणारी आमची भूमिका आहे. भारतीय जनता पक्ष हा लोकशाही विरोधी आहे, संविधान विरोधी आहे आणि अलीकडच्या काळात निवडणुका मॅनेज करणं, वोट चोरी करणं, ह्या सर्व जो भारतीय जनता पक्ष जे करते त्याच्याही विरोधात आम्ही आहोत. आमची वैचारिक भूमिका स्पष्ट आहे. इथे अजित पवारांच्या आकस्मिक दुर्दैवी दुःखद निधनानंतर ही जागा रिक्त होत आहे हे खरं आहे, मात्र त्यांचा जो पक्ष आहे हा भारतीय जनता पक्षाच्या सोबत आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधात काँग्रेस हा ठाम स्वरूपात विरोधात उभा आहे आणि त्या विरोधाची भूमिका म्हणून या निवडणुकीला कडे आम्ही सामोरे जात आहोत. जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत यांनी अजितदादांच्या मृत्यूनंतर तो घातपात का अपघात या संदर्भात कुठल्याही प्रकारचं गांभीर्य दाखवलं नाही. राणा भिंदेळी थाटामध्ये विधानभवनात, विधान परिषदेत मेलेल्याला काढू, जमिनीतून आणून, आकाशातून आणू अशा वल्गना त्यांच्या करणं हा त्यांचा दुटप्पीपणा आहे. हास्यास्पद विधान मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. अहो, साधा तुम्ही FIR दाखल करून घेऊ शकत नाही, गुन्हा नोंदवत नाही, त्याची चौकशी करत नाही, ब्लॅक बॉक्सचं काय झालं ते सांगत नाही. रोहितदादांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या अनुषंगानं तर्कसंगत उत्तर जे आहेत ती तपास यंत्रणा देत नाही. त्यावेळेस आपण तो आपला रामशास्त्री प्रभूने असलेला तथाकथित जो बाणा आहे तो दाखवत नाही आणि इतर वेळेस काँग्रेसवर आपण ज्या काही टिप्पणी करतात त्या योग्य नाही. त्यामुळे भाजप आणि काँग्रेस यांच्यातला असणारा जो राजकीय विरोध आहे त्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर आमची उमेदवारी ही बारामतीत आम्ही दाखल केलेली आहे. आमचे मित्रपक्ष तिथे लढावेत, ते लढत नसतील तर आम्ही लढावे, ही आमची सवयीने भूमिका ही साकार होत आहे. दुसरीकडे रावरेती आम्ही उमेदवार देण्याच्या तयारीत होतो, मात्र आमचा मित्रपक्ष लढत असल्यामुळे त्या ठिकाणी आम्ही उमेदवारी दिली नाही आणि एकंदरीत त्यांच्याही मित्रपक्षाची गत ही अत्यंत वाईट झालेली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचं आपण बोलायचं जर झालं आणि शिवसेना एकनाथ शिंदे बोलायचं जर झालं तर साताऱ्यामध्ये त्यांच्या मंत्र्यांना, त्यांच्या आमदारांना गेटवर अडवलं गेलं, पोलिसांनी त्यांना कुठेतरी ओढताण त्यांची केली, कुठेतरी मारलं, त्यांना मार खावा लागला. हे सगळं बघता हा भारतीय जनता पक्षाची जी गुंडागर्दी आहे ती या निमित्तानं तिचाही निषेध आम्ही नोंदवत आहोत. आणि मला महाराष्ट्राला एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे की नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद या 3 निवडणुकांमध्ये जेव्हा निवडणुका अनपोज केल्या जात होत्या, पैसे देऊन, दमदाटी करून, कॉलर पकडून थेट विड्रॉल घेण्यापर्यंतचे फुटेज हे आपल्या सर्व माध्यमांच्या माध्यमातून बघायला मिळाले आणि त्यावेळेस निवडणुका अनपोज होता कामा नये. निवडणुका या झाल्या पाहिजे, निकोप वातावरणात झाल्या पाहिजे, निरपेक्ष भावनेतून झाल्या पाहिजे, अशा प्रकारची एक जनभावना विचारवंतांकडून, पत्रकारांकडून, विरोधी पक्षांकडून आणि एक महाराष्ट्राची जी भावना होती ती भावना आता 4 महिन्यातच ती अनपोजच्या दिशेने जी घेऊन जाण्याचा एक विनाकारणचा एक प्रयत्न भारतीय जनता पक्ष करत आहे. त्यांच्या ट्रॅपमध्ये न अडकता आमचा असणारा पक्षीय आणि राजकीय विरोध या अनुषंगानं बारामतीच्या निवडणुकीकडे आम्ही पाहत आहोत. याच सगळ्या प्रकरणामध्ये आपण जर बघितलं तर बारामतीमध्ये काँग्रेसच्याच काही ज्येष्ठ नेत्यांमध्ये, वरिष्ठ नेत्यांमध्ये वेगळा मतप्रवाह असल्याचं पाहायला मिळतं. त्यांना वाटतं की अजित पवार यांना बघून आपण सुनेत्रा पवार यांची निवडणूक बिनविरोध करायला हवी. हायकमांडशी संपर्क साधला जाणार आहे. हायकमांडच्या आदेशानंतर काही निर्णयात बदल होणं अपेक्षित नाही. यात 2 विषय आपण एक तर स्थानिक पातळीवर बारामतीमध्ये अशा प्रकारचा काँग्रेसमध्ये मतप्रवाह आपण सांगता असं अजिबात नाही. काँग्रेसमध्ये बारामतीची जी आमची काँग्रेस आहे इतक्या दीर्घकाळ म्हणजे त्या ठिकाणी 99 राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे 2 पक्ष वेगळे झाले. त्याआधी समाजवादी पक्ष हा काँग्रेसमध्ये विलीन हा 84 झाला आणि 84 सर्वसाधारणपणे काँग्रेसला त्या ठिकाणी पवार कुटुंब वगळता तिथे नेतृत्व करण्याची कुठे संधी मिळाली नाही. मात्र अशा गेल्या 40-45 वर्षामध्ये आमचं काँग्रेसचं कॅडर तिथे असणं, काँग्रेसचं कार्यालय बारामतीमध्ये असणं, त्या बारामतीच्या काँग्रेस कार्यालयामध्ये दैनंदिन कामकाज होणं, अशा प्रतिकूल परिस्थितीत आमचा काँग्रेसचं कॅडर तिथे ताठ मानेने उभा आहे. पक्ष म्हणून त्या ठिकाणी ते कार्यरत आहे आणि तिथून 6 अर्ज आमच्याकडे आली आणि 6 अर्जांनी सांगितलं की आम्हाला आमच्यातून कोणालाही द्या आणि इथे ही राजकीय आमची असणारी भूमिका आणि विरोध या अनुषंगाने त्यांनी या निवडणुकीला सामोरे गेले. त्यामुळे एकमुखाने
त्यांनी ही निवडणूक आमची लढण्याची इच्छा आहे, आम्हाला परवानगी द्यावी, असं बारामतीतल्या आमच्या काँग्रेस कॅडरचं आणि आमच्या काँग्रेसच्या नेत्यांचं, कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. महाराष्ट्रातल्याही नेत्यांचं म्हणणं काही त्यापेक्षा वेगळं नाही. आणि ही सर्व जी भावना आहे स्थानिक बारामतीच्या कार्यकर्त्यांची, ही भावना महाराष्ट्राच्या सर्व नेतृत्वाशी बोलून ही दिल्लीला कळवल्यानंतर त्या ठिकाणून या संदर्भामध्ये देखील शिक्कामोर्तब झालेलं आहे. त्यामुळे ही एकूण राबवल्या गेलेली प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमध्ये राष्ट्रवादीकडून जरूर अनपोज करण्याच्या संदर्भामध्ये विनंती येत आहे आणि त्यांची विनंती येत असताना आम्ही देखील अत्यंत सभ्यतेच्याच भाषेत त्यांच्याशी बोलत आहोत. त्यामुळे जी सुसंस्कृतपणाची जी अपेक्षा आहे त्याचा कुठेही गालबोट गेलेला नाही. आम्ही त्यांचे फोन उचलत आहोत, कुठेतरी प्रत्यक्ष बोलल्या जात आहे. त्यामुळे यात असा तणाव आणि एकदम जानी दुश्मनी वगैरे असं काही नाही. राजकारणाला राजकारणाच्या सारखं हे सभ्यतेने पुढे गेलं पाहिजे, हीच भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. दुसरा आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बावनकुळे आणि भाजपकडनं असं म्हटलं जातं आहे की आम्ही राष्ट्रवादीच्या निवडणुकीला बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करू, तशा पद्धतीचा संवाद आमच्याकडनं साधला जाण्याची शक्यता आहे. अशा अनेक महत्त्वाच्या माहिती समोर येत आहे. खरंच भाजपकडनं तुमच्याशी काही संपर्क साधण्यात आला आहे का? भाजपशी आमचा संपर्क साधण्याचा दुरान्वयी संबंध नाही आणि भारतीय जनता पक्षाचं काही प्रस्ताव आमच्याकडे येण्याचा आणि आमची चर्चा करण्याचा दुरान्वयी संबंध नाही. बुद्धिभेद करणं हा भारतीय जनता पक्षाचा हात त्यामध्ये खंडा आहे. आणि इतक्या दिवसात अजितदादांचं निधन हे निश्चित दुर्दैवी आहे. कर्डिले यांचंही निधन जे आहे ते दुर्दैवी आहे. आणि या ठिकाणी एक न्याय राहुरीला, एक न्याय बारामतीला, असं जे भांडणं लावण्याचं काम, नेहमी बुद्धिभेद करण्याचं काम भारतीय जनता पक्ष इथेही करतो आहे. आपण या 2 निवडणुका बघता मागच्या जर 3 निवडणुका बघितल्या, श्रीमती टिळक यांच्या निधनानंतर पुण्यातील निवडणूक, खासदार चव्हाणजींच्या, वसंतराव चव्हाणजींच्या मृत्यूनंतर नांदेड लोकसभेची निवडणूक, अंतापूरकरजींच्या निधनानंतर देगलूरची निवडणूक, या तिन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्ष लढलेली आहे. त्यामुळे त्यांनी हा धचामा करण्याचा त्यांचा जो हातखंडा असणारा विषय आहे तो या निमित्तानं पुढे आणू नये आणि राजकारणाला राजकारणाच्या पद्धतीने हे पुढे घेऊन गेलं पाहिजे. सभ्यता ही भारतीय जनता पक्षात कुठे उरलेलीच नाही आणि संवादाची जी काही एक नैतिकता असायला हवी ती पण भारतीय जनता पक्षाजवळ नसल्यामुळे त्यांनी अशा प्रकारे वक्तव्य करणं चुकीचं आहे. ते माध्यमांमधून जरूर बोलत आहेत, मात्र माध्यमांमधून बोलत असताना दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण, अशा प्रकारची भूमिका ही मुख्यमंत्र्यांची आणि इतर त्यांच्या काही मंत्र्यांची आढळून येते. काँग्रेस पक्ष स्वतःचे राजकीय निर्णय घेण्याच्या अनुषंगानं समर्थ आहे आणि आम्ही आमच्या पातळीवर आमच्या विवेकाच्या अनुषंगानं निर्णय घेतलेला आहे. काल आपण बघितलं पार्थ पवार यांनी काँग्रेसबद्दल टीका केलेली आहे. कुठेतरी पक्षाचं अधपतन होत असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. ज्या वेळेला सुनेत्रा पवार यांनी तुमच्याशी संवाद साधला त्यावेळेला सहकार्याची भावना एकीकडे व्यक्त केली जाते, दुसरीकडे काँग्रेसवरती टीका होते. कसं बघता? नाही, त्यांनी केलेली काँग्रेसच्या टीकेवर जास्ती बोलण्याची गरज नाही, कारण हा मुद्दा थेट परिपक्वतेवर आता आलेला असल्यामुळे त्यावर भाष्य करणं हे योग्य नाही. मात्र काँग्रेसचा डाऊनफॉल जो आहे हा दस्तूरखुद बारामतीतच झालेला नाही. बारामतीमध्ये आमच्या पक्षाचं कार्यालय आहे, तिथे आमचे पक्षाचे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत आणि ते स्वाभिमानाने पक्षाचं काम पुढे करत आहे. त्यामुळे जिथे प्रतिनिधित्व दीर्घकाळ मिळालं नाही त्या बारामतीत आजपर्यंत काँग्रेस आहे. ते इतर ठिकाणी काँग्रेस कुठे डाऊनफॉल होण्याचा प्रश्नच नाही. हे अत्यंत सभ्यतेने या ठिकाणी मला सांगायचं आहे. आणि ते ज्या भारतीय जनता पक्षासोबत गेलेले आहेत त्यांचाही एकेकाळी नारा होता काँग्रेस मुक्त भारत करण्याचा. मात्र आता भारतीय जनता पक्षच ही काँग्रेसयुक्त झालेली आहे आणि तो पक्ष हा काँग्रेसच्या विचाराला हा कुठेतरी संपू शकला नाही. हे देखील वस्तुस्थिती आहे. ही संपासंपीची भाषा करणं काही योग्य नाही. शेवटी काँग्रेस हा स्वातंत्र्यापूर्वीचा पक्ष आहे आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिलं मंत्रिमंडळ जे झालं त्यामध्ये नेहरूंनी सर्व पक्षाची विचारधारा ही जिवंत राहिली पाहिजे. सर्व पक्षाच्याबद्दल त्यांनी आदर व्यक्त करण्याच्या अनुषंगाने 6 बगर काँग्रेसी ना मंत्रिमंडळात घेतलं होतं. श्यामाप्रसाद मुखर्जी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जनसंघाचे असताना त्यांनाही मंत्रिमंडळात घेतलं होतं. त्यामुळे संघाचा विचाराच्या आम्ही विरोधात आहोत. संघ बरखास्त करा ही आमची मागणी एका बाजूला आहे, मात्र दुसऱ्या बाजूला विचाराची लढाई विचाराच्या माध्यमातून लढण्यावर आमच्या पक्षाचा भर आहे आणि तोच वसा आणि वारसा आम्ही पुढे घेऊन जाऊ. खरं तर अंतिम प्रश्न असेल हा की ज्या पद्धतीनं दोन्ही बाजूचे निरोप येत आहेत किंवा चर्चा सुरू आहे, अजित पवारांच्या निधनानंतर काँग्रेसमधल्याच काही बड्या नेत्यांना असं वाटतं की ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून हायकमांडशी संपर्क साधला जाईल असं एकीकडे म्हटलं जातं आहे. हायकमांडचा निर्णय येणं कधीपर्यंत अपेक्षित आहे? उद्या अंतिम तारीख आहे निवडणूक अर्ज मागे घेण्याची. नाही, काँग्रेस म्हणून आम्ही एक संघ आहोत. कुठल्याही प्रकारचे 2-3 मतप्रवाह असण्याचा दुरान्वयी संबंध नाही आणि जरूर या निवडणुकीमध्ये अजितदादांच्या मृत्यूची
एक सहानुभूती आहे, त्या सहानुभूती काँग्रेसला देखील आहे आणि त्यामध्ये काही 2 मतं आहेत, 3 मतं असं नाही. आम्ही काँग्रेस म्हणून एकसंघ स्वरूपात इथे आहोत आणि यामध्ये असणारी आमची जी भूमिका आहे ही राजकीय स्वरूपाची भूमिका आहे आणि ती भूमिकेलाच घेऊन आम्ही पुढे जाऊ. नक्कीच धन्यवाद. संवाद साधल्यावर व्हिडिओ सचिन सह सुस्मिता फलाणे पाटील, न्यूज 18 मराठी, मुंबई.